सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहराच्या मध्यवस्तीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतराच्या नावाखाली तब्बल 3588 चौरस फुटांचा मोक्याचा भूखंड हडपण्याचा मोठा डाव प्रशासकीय अधिकाऱ्यांनी रचला असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केलाय। या संदर्भात महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर भूमापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात परस्पर विरोधी व खोटी प्रतिज्ञापत्रे सादर करून न्यायालयाची दिशाभूल केल्याचा दावा गोटे यांनी केला असून या सर्व जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 218 आणि 175 अन्वये फौजदारी कारवाई करण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांकडे रीतसर परवानगी मागितली आहे। चबुतराच्या आड 3 मजली व्यावसायिक बांधकाम करून कोट्यावधींची शासकीय जागा लाटण्याचा हा कुटील डाव असून जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने देखील याकडे दुर्लक्ष केल्याची टीका त्यांनी केली आहे। न्यायालयाचा आम्ही सन्मान करतोच, परंतु पुतळ्याच्या नावाखाली चाललेली ही भूखंड माफियांची डांबरी कारस्थाने कदापि खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा अनिल गोटे यांनी यावेळी दिलाय। धुळे शहरामध्ये 1962 साली उभा केलेला शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा होता। ती जागा अग्रवाल कुटुंबाची आहे आणि महापालिकेने त्या जागेवर पहिल्या जागी 87 वर आम्ही बांधतोय, नुसता 87। आम्हाला माहितीच्या अधिकारात माहिती 32-85 वर बांधतोय। भूमापन अधिकाऱ्यांनी सांगितलं 332-86 वर बांधतायत आणि आता ॲफिडेव्हिट केले हायकोर्टामध्ये की आम्ही 32-87 वर बांधतोय। शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाच्या पुतळ्याबद्दल निश्चित जागा कुठली हे माननीय न्यायालयाने विचारलं, सप्टेंबर सांगायला सांगितलं, ते खुलं सांगता तुम्ही। धुळ्याच्या एसपीने तर कहर केला, त्याला विचारलं शिवाजी महाराजांच्या चबुतऱ्यामुळे अडथळा होईल का, तर त्याने सांगितलं ते शाहू चित्र मंदिरमध्ये तो पुतळा उभा होतोय, चारी बाजूने त्याला भिंती आहेत, त्यामुळे वाहतुकीला अडचणीचा प्रश्न नाही। त्या कोण सारे असे मूर्ख लोकांना IPS केले काय, त्याला शिवाजी महाराज कळत नाही, शाहू महाराज कळत नाही काय। हा सगळा शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा अपमान आहे। महाराष्ट्रात श्रद्धेला जर तडा द्यायचं काम आहे आणि मी याविरुद्ध आज राज्याचे मुख्य सचिव, केंद्र सरकारचे पर्सनल त्यानंतर गृह सचिव आणि अन्य सचिवांना नोटिसा दिलेल्या आहेत। हे या तुमच्या अधिकाऱ्यांना खोटे ॲफिडेव्हिट केले, फसवणूक केली, याविरुद्ध आम्हाला तुम्ही भारतीय नागरिक संहितेच्या 218 कलमाप्रमाणे गुन्हे दाखल करण्याची परवानगी द्या। त्याने दिली नाही तर मी सर्वोच्च न्यायालयामध्ये जाईल काय आणि त्या ठिकाणावरून मी गाईडलाईन केली। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है। अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है। ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है, यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस। आपको नॉलेज रील्स से नहीं, ट्रेनिंग से मिलता है और
उन्हीं के लिए है जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं। प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं। हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से। ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं। अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए। अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्क्रॉल मत करो। फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए। और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे, मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे।